उन्हाळ्यात शरीरात व शरीराबाहेर उष्णता वाढलेली असते, त्यामुळे बऱ्याच जणांना हातांची, पायांची व पोटात जळजळल्यासारखे वाटते। तीच कमी करण्यासाठी आज आपण 2 सोपे प्राणायाम करणार आहोत व घरच्या घरी करता येतील असे प्रभावी उपाय देखील पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्ते, स्वास्थ्यनंदन मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा। यात शरीराला आतून थंड ठेवणारे प्राणायाम म्हणजे शीतली व शीतकारी अतिशय सोपे आणि प्रभावी असे प्राणायाम आहेत। तर हे करण्याआधी आपल्याला जाणून घ्यायला हवे की हे प्राणायाम नेमके कोणी करू नयेत। ज्यांना कमी रक्तदाब आहे, लो बीपीचा त्रास आहे, हृदयविकार किंवा सर्दी, खोकला किंवा श्वसनासंबंधीचे काही त्रास असतील तर त्यांनी हा प्राणायाम शीतली व शीतकारी प्राणायाम करू नयेत। तर सुरुवात करूयात। सर्वात प्रथम शीतली प्राणायाम। त्यासाठी तुम्हाला आरामदायक असेल अशा आसनावर बसून घ्या। पाठीचा कणा सरळ ठेवा। तुम्ही खुर्चीवर बसून, बेडवर बसून देखील हे प्राणायाम करू शकतात। दोन्ही हातांची याप्रमाणे चिन्ह मुद्रा करा आणि आपल्या मांड्यांवर ठेवा। पाठीचा कणा सरळ, खांदे सैल सोडा। आता आपल्याला जीभ बाहेर काढून जिभेला नळीप्रमाणे गोल करायचे आहे आणि त्यातून श्वास आत घ्यायचा आहे। तोंडाला बंद करायचं आहे आणि नाकावाटे तो हळूहळू श्वास सोडायचा आहे। याची तुम्ही 11 ते 21 आवर्तन करू शकतात। तर सुरुवात करूयात। याप्रमाणे हळूहळू श्वास आत घ्यायचा आहे आणि हळूहळू नाकावाटे सोडायचा आहे। याची 11 ते 21 आवर्तन करा। तुम्हाला नक्कीच उष्णता कमी झाल्यासारखे आणि आतून थंड झाल्यासारखे वाटेल। परंतु बऱ्याच जणांना जिभेला नळी करता येत नाही, रोल करता येत नाही, तर त्यांनी काय करावे तर त्यांनी शीतकारी प्राणायाम करावे। दोन्हींचे मिळणारे फायदे सारखेच आहे, परंतु ज्यांना नळी करता येत नाही जिभेची त्यांच्यासाठी हा शीतकारी प्राणायाम आहे। तर तो कसा करावा? तोंड उघडा, दात एकमेकांना जोडून घ्या, दाताच्या फटीतून श्वास आत घ्या, पुन्हा तोंड बंद करा आणि नाकावाटे हळूहळू श्वास सोडा। तर पाहूयात। याप्रमाणे हळूहळू दाताच्या फटीतून श्वास घ्या आणि नाकावाटे हळूहळू श्वास सोडा। याचे 11 ते 21 आवर्तन तुम्ही करू शकता। अतिशय सोपे असे प्राणायाम आहे, तर तुम्ही जरूर करा। तुम्हाला आतून अतिशय थंड झाल्यासारखे वाटेल। तर घरच्या घरी करता येतील असे घरगुती उपाय पाहूयात। सर्वात प्रथम उपाय म्हणजे गाईच्या तुपाने किंवा खोबरेल तेलाने आपल्या तळपायांना मालिश करा किंवा कास्याच्या वाटीने आपले पाय रोज झोपण्याआधी घासावे। सर्वात प्रथम ज्या वेळेस आपण रात्री झोपायला जातो त्या आधी पायांना स्वच्छ धुवून घ्या पाण्याने। त्यानंतर पायांना गाईचे तूप लावा आणि कास्याच्या वाटीने ते घासा। ती आय बटनमध्ये लिंक दिली आहे, तो व्हिडिओ जरूर पहा। तुम्हाला नक्कीच कळेल की कशा प्रकारे आपल्याला कास्याच्या वाटीने मसाज करायचे आहे। तर गाईच्या तुपाने किंवा तिळीचं तेल किंवा खोबरेल तेल यातील कोणतेही तेल हे पायांना लावा। परंतु उन्हाळा असल्यामुळे तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करा किंवा गाईच्या तुपाचा वापर करा। हे यांचे गुणधर्म हे थंड असतात, त्यामुळे याने पायांना मसाज केली तर आपल्याला पायांची जळजळ नक्कीच कमी होण्यास मदत होईल। तर तो व्हिडिओ पहा आणि समजून घ्या कशा प्रकारे आपल्याला ती मसाज करायची आहे। असंख्य फायदे त्या मसाजचे आहेत। तो एक सोपा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता। दुसरा उपाय म्हणजे सब्जाचा आपल्या आहारात समावेश करा।
2 ते 3 चमचा पाण्यात भिजवून घ्या आणि भिजवूनच यांचा समावेश करा. न भिजवता यांचा वापर करू नका, ते गरम पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सब्जा भिजवूनच त्याचा तुम्ही समावेश आपल्या आहारात करू शकतात. तर हे अतिशय 2 सोपे उपाय आहेत. सब्जामुळे देखील आपल्या शरीरातील पित्त कमी होण्यास, जो काही जळजळ आहे, उष्णतेचा त्रास आहे, तो कमी होण्यास नक्कीच मदत होते. आणि हे 2 प्राणायाम तुम्हाला आतून थंड ठेवण्याला मदत करतील. तर नक्कीच हे उपाय करा आणि आपल्या शरीरातील उष्णता कमी करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. काही प्रश्न असेल तर तेही कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, योग करा. हरिओम.